मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन. मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षात. प्रभाग रचनेत मोठे बदल नाहीत. 2017ची प्रभाग रचना जवळपास जैसे थे, तर पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक. गणेशोत्सवासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची पहिलीच बैठक. ऑनलाईन गेमिंग बिलाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून मंजुरी. ऑनलाईन गेमिंग बिलाचं आता कायद्यात रूपांतर. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन. तक्रारांना अधिकारी उत्तर देत नसल्यानं वाकोला ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांची थेट फडणवीसांकडून दखल. कुणाचे किती आमदार आहेत हे सांगायची गरज नाही. पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादावरून अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद. कार शिकणाऱ्या परप्रांतीयाची वाहनाला धडक. मनसैनिकांना समज दिल्यानंतरही अरेरावी. बीडमध्ये 2 मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद. मैत्रिणीकडून मैत्रिणीची हत्या. मृतदेह घेऊन जातानाचा आरोपी वृंदावनी फरताडेचं सीसीटीव्ही समोर. आणि राज्यभरात उत्साहात पोळा साजरा. विठुराया आणि रुक्मिणी पारंपरिक अलंकारात सजले, तर शिर्डीतील साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं बैल पोळा साजरा. शेतकऱ्यांना काय आपली व्यथा आहे ती सांगितली. तुम्ही एक शेतकरी आहात, शेतकऱ्याचे मुलगा आहात. आज एका बाजूला धार्मिक मुद्दा उपस्थित करून भावनेला हात घातला जातोय, दुसऱ्या बाजूला शेतकरी म्हणतोय माझा अर्थकारण धोक्यात आलेला आहे. तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता? हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? सर्वप्रथम मी IBN लोकमतचं अभिनंदन करतो की त्यांनी या सर्वात महत्त्वाच्या विषयाला हात घातला. कारण या देशाच्याच नव्हे तर जगाच्या केंद्रस्थानी असलेला एकमेव व्यवसाय व व्यक्ती म्हणजे आमचा शेतकरी. आज बैलपोळ्याच्या निमित्ताने एक हिंदुत्ववादी म्हणून या सर्व शेतकऱ्यांना अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो. दुसरं, एक हिंदुत्ववादी म्हणून मी जर्सी गाय ही डुक्कर आणि गाढव यांच्या संयोगातनं निर्माण झाली हा दावा मी नाकारतो. कारण एक नवीन प्राणी निर्माण करण्यासाठी त्यांचं जेनेटिक सिमिलॅरिटी असावी लागते. 3, आजचा हा मुद्द्यातलं कुठलं हे लक्षात म्हणजे जाऊ नये. शहरातल्या लोकांना हा प्रश्न कळावा म्हणून मी काही मुद्दे लिहिलेले आहेत की हा एकतर भावनिक आणि व्यावहारिक अशा 2 पातळ्यांवर बघत असल्यामुळं त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. यातलं पहिलं आहे म्हशीचं आणि गायीचं प्रामुख्याने पालनच केलं जातं ते त्याच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी. 2, देशी बैल हे शर्यतीसाठी आणि शेती कामासाठी पाळले जातात. 3, म्हशीचे रेडे हे ब्रीडिंगसाठी पाळले जातात. 4, यात भारतीय वंशाच्या गायी या दिवसाला फक्त 7 ते 8 लिटर म्हणजे कमी दूध देत असल्यामुळं जर्सी गाय पाळण्याकडे अधिक ओढा आहे. हा जर्सी गायीचा जो वळू आहे तो कुठल्या कामाला येत नाही शेतकऱ्यांच्या, आणि हा जवळपास दिवसभरात 40 किलो चारा खातो, ज्याचा खर्च हा 200 रुपये आहे. त्यामुळं हा पाळणं हा शेतकऱ्यांच्या लेखी अत्यंत एक असं घातक किंवा त्याच्या जीवावर उठलेला हा प्रश्न आहे. आणि याच्यात सरकारी नियम असा आहे की 25 वर्षापुढील जो रेडा आहे तर त्याला आपण कत्तलीसाठी विकू शकतो आवश्यक परवानग्या घेऊन. 30 वयापुढील जो बैल आहे तो आपण विकू शकतो सरकारी परवानग्या घेऊन. परंतु 30 वर्षापुढे हा बैल जगत नाही. आता याच्यामध्ये सरकार कुणाला अनुदान देतं तर 50, 75, 100च्या पुढं तर त्याच्या 10 लाख 15 लाख असं अनुदान दिलं जातं. आता हा शेतकऱ्यांनी फुकट जवळपास दिलेला वळू हा जेव्हा एक कसाई सांभाळतो तेव्हा त्याच्यामध्ये तो जवळपास काही 5-50 किलोचा करतो आणि तो 300 रुपये प्रति किलो प्रमाणे विकतो, ज्याच्यातून ज्याला ते जे उत्पन्न मिळतं ते एक अवैधच असतं. ते अनेक राष्ट्रघातक कामासाठी वापरलं जातं. मी या निमित्ताने सर्व गोरक्षकांना विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक नुकसान होतं
त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. हा भावनिक मुद्दा न बनवता हा व्यावहारिक देखील बघावा. आणि सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांनी गोरक्षकांबद्दल बोलताना थोडी आपली जीभ आवरली पाहिजे. कारण तुमचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहे. तुम्ही एका गोरक्षकाबद्दल बोलताना नांगराचा फाळ घालील तर तुषार दामगुडे इथे समर्थ आहे तुम्हाला कायद्याची शिक्षा करण्यासाठी. त्यामुळे कृपया अशी भाषा वापरू नका. गोरक्षक देखील या समाजाचे घटक आहेत. शेतकरी हा आपला पोशिंदा आहे, आपला बाप आहे. हे सगळे जमवले पाहिजे. सरकारने याच्यावर अभ्यास करावा आणि शेतकऱ्यांना देखील योग्य ते अनुदान चालू करावं अशी मागणी सदाभाऊंनी जरूर विधानसभेत करावी ही मी त्यांना विनंती करतो. नक्की. सदाभाऊ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, स्वागत आहे तुमचं. तुम्ही राज्यातल्या एका ज्वलंत मुद्द्याला हात घातलाय सदाभाऊ. तुमच्या वक्तव्यावरून वाद जरी निर्माण झाला असला तरी तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो मागे पडू नये म्हणून मी तुम्हाला विचारतो, सत्ताधारी असताना सुद्धा तुम्ही राज्यातल्या या संकरित गोऱ्यांचा विषय असेल आणि भाकड जनावरांचा विषय असेल तो पोटतिडकीनं हातात घेतलेला आहे. का तुम्हाला असं वाटतंय की शेतकऱ्यांचं मरण होतं याच्यामुळे? काय अर्थकारण आहे याचं? पडे साहेबचे मी पहिल्यांदा या ठिकाणी नांगराचा फाळ हा ग्रामीण भागातली आमची भाषा आहे, पण ती मी वैयक्तिक कोणाला उद्देशून म्हटलेली नव्हती. परंतु गोरक्षकांच्या आडुशानं काही मंडळी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करत आहे हे अयोग्य आहे असं मला वाटतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की शेतकरी देशी गायला गोमाताच मानतो आणि या ठिकाणी या माझ्या मताशी सहमत असतील की देशी गाय शेतकरी कधीही बाजारावरती विक्री करत नाही. कारण देशी गाय हा घरामध्ये पाळतो किंवा नात्या गोत्यातल्या लोकांना देतो, पै पाहुण्यांना तो देत असतो, मित्रांना देत असतो. आणि मुळामध्ये देशी गायची संख्याही आता कमी झाली. कारण पूर्वी देशी गायचा सांभाळ हा तिच्या पोटी एखादा खोंड जर जन्माला आला तर तो अवताला उपयोगी येईल अशी भावना शेतकऱ्याची किंवा बैलाच्या माध्यमातूनच आम्ही शेती करत होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये यांत्रिकीकरण आलं, बैल वापरायचं कमी झालं शेतकऱ्याकडून आणि त्यामुळं बैलांची संख्या घटली. आता दुसऱ्या बाजूला दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही कर्ज काढून शेतकऱ्यांनी जर्सी गाय असेल, होस्टन असेल, म्हैसाना म्हैस असेल अशा अनेक प्रकारची दुधाळ जनावर आम्ही आणली. आता एका गायीच्या 2 गायी होतात, 2 गायीच्या कधी 4 गायी होतात आणि त्या बिचाराला काही अडचण निर्माण झाली की तो 1-2 गाय बाजाराला विकत असतो. प्रश्न निर्माण काय झाला, काही गोरक्षक डुप्लिकेट गोरक्षक मी म्हणेन त्यांना की ते शेतकऱ्यांची वाहनं अडवायला लागली आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला की आज कोणताही व्यापारी शेतकऱ्याचं जनावर खरेदी करायला तयार नाही. 1 लाखाची 1.25 लाखाची गाय तिची आता 40-50 हजार रुपयानं जायला लागली. जर्सी गायला खोंड झाला तर तो अवताला चालत नाही. मग तो विकायचा म्हणलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे तयार झाले. आमच्या गायला मस्टाईड झाला, आमची गाय गाभण जात नाही, दूध देत नाही. तर अशा काळामध्ये त्या ठिकाणी बाजारामध्ये तिला 15,000 20,000 याचं आज त्या गायी कोण फुकट घ्यायला तयार नाही. आणि गावागावातले लोक आम्हानी शेतकरी नेता म्हणून अडवून विचारायला लागले, या खोंडाचं काय करायचं, या भाकड गायचं काय करायचं. ही जर फुकट आम्ही अशी सोडून दिली तर आमचं बँकेचं कर्ज कोण फेडणार भाऊ. 15-20 हजार रुपये तर आम्हाला मिळत होतं, ते सुद्धा आम्हाला आज मिळायचं या ठिकाणी बंद झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की या राज्यामध्ये 2 कोटीच्या वर 3 कोटी जनावर आहेत. ही शेतकऱ्यांना सांभाळलेली आहेत. 3 कोटी जनावर आज त्याला फार अडचणीला सामना करावा लागत आहे. एक भाकड गाय घरात जर ठेवली तर महिन्याला 6-7 हजार रुपये खर्च येतोय. दुसऱ्या 2 गायीच्या दुधातनं नाही त्याचा खर्च बिचाराचा भागत. आणि मी तुम्हाला सांगतो, मी एवढं तुषार भाऊला मी एवढं पोटतिडकीनं का बोललो, माझ्या पुतण्याला गेल्या आठवड्यात वडगावच्या बाजारला तो बिचारा गायी घेऊन निघाला. घरामध्ये बायको मोठ्या आजारानं ग्रस्त होती. रस्त्यामध्ये तो टेम्पो अडवला गेला आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत त्याला त्या ठिकाणी तलवार लावून सुर लावून त्याला पैसे मागणी करण्यात आली. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यानं आम्हाला फोन केला नाही भीतीमुळं. पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून त्यानं ऑनलाईन हे खात्यावरती पैसे
या डुप्लिकेट गोरक्षकांच्या भरले. जीवाच्या अंकात घाबरपणानं त्यानं ते पैसे भरलं. म्हणजे एका बाजूला गाय बी विकली नाही, दुसऱ्या बाजूला त्याचं पैसे बी निघून गेलं. अशा अनेक शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांच्या गायी पोलीस स्टेशनला आणल्या जातात, नंतर त्या गोशाळेमध्ये जमा केल्या जातात. व्यापाऱ्यानं जर खरेदी केलं असेल तर तो काय म्हणतो, तुमच्या गाया गोशाळेला जमा केल्या त्या, आता मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. मला काय म्हणायचं आहे की ग्राउंड लेवलवर या, तुम्ही शेतकऱ्यांच्या गोठ्यात जावा. आम्ही अरे जर्सी गाय विकतोया, जर्सी खोंड विकायला लागलोया, आम्ही होस्टन गाय विकायला लागलोय आणि हा वर्षानुवर्ष व्यवसाय चाललाय ना. याच्यामध्ये शेतकऱ्याची एक साखळी आहे. या साखळीमध्ये कधीही अशी बाधा आली नव्हती. मग आता प्रश्न असा झाला की आपण जनावरांचे बाजार निर्माण केली ती, मग ते बंद करायचे का आपण? म्हणून मला एक वाटतं मी जाहीर तुमचं एका कौतुक बाजूला करतो. आत्महत्या करतोय, दुधाचा जोडधंदा तयार आहे. 1 मिनिट विलासजी, की आज राज्यामध्ये 2 कोटी लिटर दूध तयार झालं, देशामध्ये 63 कोटी दूध तयार झालं. अरे हे कुणी तयार केलं? गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्यांनाच तयार केलं ना. 35 वर्ष आम्ही चळवळीमध्ये काम करतो, शेतकऱ्याच्या बाजूने काम करतो. शेतकरी व्यथा आमच्यापाशीच बोलेल ना. मग या व्यथा आम्ही मांडायच्या नाहीत का? सदाभाऊ, माझ्या पुतण्याचा जर मर्डर झाला असता, वेळेची मर्यादा आहे म्हणून अगदी बरोबर आहे. तुमचा उद्वेग समजू शकतो, गावरान भाषेत तुम्ही ते बोललेले आहात, ते सुद्धा समजून घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन करतो एका गोष्टीसाठी. सत्ताधारी असताना सुद्धा तुम्ही बोललात, पण प्रश्न इथं संपत नाही. प्रश्न हा आहे, तुम्ही सभागृहात हा प्रश्न मांडणार आहात का? आज हा शेतकरी इथला विचारतोय. तुम्ही येण्याच्या आधी सगळ्या शेतकऱ्यांनी हीच व्यथा मांडली. प्रश्न, तुम्ही सत्ताधारी आहात, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, त्यांच्यापुढे मंत्रिमंडळामध्ये हा विषय येणार आहे का आणि सुधारणा होणार आहे का, हा मुद्दा आहे. पण